सगळी एनर्जी तुम्हाला दिसत असेल. चला, तुमच्या आयुष्यात काहीतरी निगेटिव्ह होतं. कुणाला आजार आहे, जास्त एनर्जी हीच दिसत आहे, हीच एनर्जी पीक होत आहे. कुणाचे तर खूप दिवसापासून आजारपण चालू आहे, खूप नाराज आहे. कोणाच्या आयुष्यात कोणत्या तरी आजारपणाचे, कशामुळे आजारपण झालेलं आहे हे समजत नाही आहे. काय करावे काय नाही ह्या गोष्टीचं सुद्धा त्यांना दुःख आहे. शेतीबद्दल सुद्धा आलेलं आहे. शेतीत कुणाच्या फार्मरसाठी ग्रोथ कोणत्या गोष्टीची होत नसेल, कोणत्या गोष्टीत त्यांना यश मिळत नसेल, वाटणीचे काही प्रॉब्लेम्स असतील, फॅमिलीसाठी कोणते प्रॉब्लेम्स असतील किंवा अडकलेली जागासुद्धा कोणती तरी असेल, ती तुम्हाला जस्टिस मिळण्याची शक्यता आहे. ती तुम्हाला ह्या 15 दिवसात मिळण्याची शक्यता आहे. कोणतरी तुमच्या आयुष्यात वाईट एनर्जीसुद्धा दिसत आहे, जे तुम्हाला खूप हॅवी होत आहे, त्रास देत आहे. निगेटिव्हिटी त्यांच्या तुमच्यापर्यंत पोचत आहे. तुम्ही एक असे पर्सन आहात की तुम्हाला जस्टिस हवं आहे. तुम्ही प्रत्येक एनर्जीमध्ये एकदम स्ट्रॉंग भूमिका घेऊन थांबलेला आहात. तुम्हाला प्रेम, जिव्हाळा, नातेसंबंध हे सगळे जपून पुढे जायचं आहे. 15 दिवसात तुम्हाला पॉझिटिव्हिटी येणार आहे. भरलेला कप तुमच्या आयुष्यात येणार आहे. काही गोष्टी तुमच्या आयुष्यात संपणार आहेत. नवीन डेथ होणार आहे. नवीन संधी तुम्हाला इथून पुढे चालू होणार आहे. या 15 दिवसानंतर तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह काहीतरी घडणार आहे. 11 नंबरचं कार्ड सांगत आहे की साक्षात परमेश्वर तुमचा न्याय करणार आहे, जस्टिस तुम्हाला देणार आहे. तुमचे काम कुठले पेंडिंग राहिली असेल किंवा कोण तुम्हाला त्रास देत असतील तर तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये जस्टिस मिळणार आहेत. आणि यसचं कार्ड आहे. कुणाचं लग्न कार्य जमत नसेल, कुणाच्या घरात शुभ कार्य झालेलं नसेल किंवा खूप दिवस झाले मुलाचं वय वाढत आहे, मुलीचं वय वाढत आहे, लग्न जमत नाही आहे किंवा मुलगी माहेरी राहिलेली आहे, मुलगी